टेन्शन. वा. चेहरा बघ त्याचा. चेहरा बघ त्याचा. सचा. अरे बाप. अरे असं कसं झालं यार? म्हणजे आपण कसं फायनलला पोहोचलो? माझा तर माझ्या कानांवर विश्वासच बसत नाहीये. हे सचा, हे सगळे मिळून खंडवत नाहीयेत ना आपल्याला? नाही एवढं पॉलिटिक्स खेळणार नाही आपल्याबरोबर. सचा, अरे नाही, मला ना प्रत्येक एलिमिनेशनला होप्स असायचे की आपण आज आउट हो, उद्या आउट हो, पण कधीच नाही झालो यार. आणि आता अजिबात होप्स नसताना आपण फायनलला पोहोचलोय. चक्क तुझ्यासोबत फायनलला पोहोचले मी सचा. मला तर वाटायचं की आपण आहे ना पहिल्या दुसऱ्या आठवड्यातच बाहेर जाऊ. एवढ्या अपेक्षा होत्या तुझ्या? अरे मला जेव्हा कळलं ना की तू माझा पार्टनर आहेस, तेव्हाच मला वाटलं की रिहर्सलच्या दिवशीच एलिमिनेट होऊ आपण. हो हो. हे तुझं ना जरा जास्तच होते. हो? हा? आणि हे एवढ्या लवकर एलिफंट वगैरे काय होत नाही हा? तसा मी काय कच्चा खेळाडू नाहीये. सच्या, मुळात एलिफंट असं नसतं, एलिमिनेट असतं. एलिफंट म्हणजे हत्ती आणि कोणाला सांगते ना मी दादा. जाऊ दे, आपण पोहोचलोय ना फायनलला. हा, चांगलं चोख पाठांतर करू आणि मस्त मस्त परफॉर्मन्स देऊ. काय बोलतो? चल घे स्क्रिप्ट, घे हातात. हा, घे चल. हा तर सचिन लग्न लावणारे गुरुजी आहेत आणि शिवाली 4 रोल करणार आहे. तू आणि 4 रोल. तू आणि लग्न लावणारा गुरुजी. केवढा कॉन्फिडन्स आहे ना यांना आपल्यावर. बघ आधी स्क्रिप्ट आपली आहे का बघ. हॅलो, हो आपलीच आहे. हे काय? काय? सचिन येतो हा. आणि बोलतो, नमस्कार मी गुरुजी स्वीकृत त्र्यंबकराव त्र्यंबकराव व्यवहारे. हा. हा? श्रींचे आशीर्वाद, कुलदेवतांची कृपा, Very good. अग्नी होमाची तेजा सविता. सच्चा, होमांची तेजस्विता असं लिहिलंय ना. अरे वाच ना. हे बघ ना, आपलं फायनलचं स्क्रिप्ट आहे. प्लीज नीट वाच, प्लीज नीट वाच. काय प्लीज? कोण एवढं कठीण स्क्रिप्ट लिहितं आपल्याबद्दल? कोण लिहिते? कोण आपल्यासाठी एवढे कठीण स्क्रिप्ट लिहिते? कोण? त्यांना माहित नाही का आपली स्टाईल काय? लायकी म्हणायची आहे का तुला? हा तेच. हा माझं सोड, तुझं पण तेच आहे पुढे. माझं काय? तुझे 4 रोल एक करायचे वांदेत आणि 4 रोल. हे कोणीतरी गेम केला आपल्याबद्दल कोणीतरी गेम केलाय. थांब. आपल्यावर. हा दशरथ सर. नाही मी ओरडत नाहीये, माझा आवाजच तसा आहे. हा नाही, मी यासाठी फोन केलाय. आमचे स्क्रिप्ट कोणी लिहिलंय? नाही खूप कठीण आहे हो. हा ओके सर बघतो. हा चल. हा अरे ही आपली स्क्रिप्ट नाहीये. माहित नाही कोणाची. बघ जरा नाव बघ. निमिष कुलकर्णी. निमिष कुलकर्णी. काय नाव आहे? शी. निमिष. अरे नाव कसं पाहिजे? माझ्यासारखं असं मातीतलं नाव पाहिजे. आता 100 जणांच्या गर्दीमध्ये असं नाव टाकलं ना, ए सचिन, असे 90 जण पटकन असे मागे वळून बोलतील, ए काय रे? असं नाव पाहिजे. नाहीतर हे काय नाव आहे? निमिष. त्याचं जाऊ दे रे. हा. तुझं काय? काय
म्हणजे सगळ्यांना तुझा वीक पॉइंट कळलाय हा आता. कोणता? तेच तुला वाक्य झेपत नाहीत ते. मग काय मला? अरे इन मीन मोजून आहे ना 23 वाक्य होती संपूर्ण सीझन मध्ये आणि बाकी स्किटचा सारा भार माझ्यावर. तुझ्यावर? अगं पूर्ण सीझन मध्ये माझ्या सगळं तुझे पण एक्सप्रेशन मी एकट्यानेच दिलं. आणि 3 फेटे जिंकलो ते पण माझ्यामुळं. तिन्ही फेट्यांच्या वेळेस ना इनामदार होते आपल्या सोबत, विसरू नकोस. आणि परफॉर्म झाल्यानंतर कोणता इनामदार आला तुझ्याकडे, अरे वा सचा काय भारी झालं, आवडेल नेक्स्ट टाइम आपल्याला परफॉर्म करायला तुमच्यावर, असं बोलला. अरे उलट आपणच त्यांच्याकडे जातो, त्यांना असं बोलतो हाय, आणि ते काय बोलतात, हे मला तारीम करायची आणि असं बोलून निघून जातात तोंडावर. कळतंय का याचं काय आहे सगळं? हा कळतंय का याचं म्हणणं काय आहे? अरे दहशत आहे सचा, तुझी दहशत सगळ्यांमध्ये. हा मग असणारच ना दहशत. हो. अरे इतक्या मोठ्या नटाबरोबर काम करायला असे छोटे नट घाबरणारच ना. अरे हे तर काहीच नाही. त्याचे डिरेक्टर सर आहेत ना, गोस्वामी सर, ते पण मला घाबरतात. ते काय बोलतात माहितीये का? काय ते बोलतात, अरे सचिन, अरे इतके वर्ष मी काम करतोय पण तुझ्यासारखा नट अजून नाही पाहिला. सचे तुला काय वाटतं रे? काय काय? ते तुझं कौतुक करतात ना? अरे टोमणा मारतात ते तुला. टोमणा मारतात? हो. सरांचं पण काय कळत नाही. कधी टोमणा मारतात, कधी टोमणा मारून कौतुक करतात. हेच काय कळत नाही. जाऊ दे आता. ए बा, डिरेक्टरचं नाव काढलं ना का लगेच असिस्टंट आलाच. याला बोलतात टायमिंग. माझं टायमिंग चांगलं आहे, तुझं बघ. बरे हे घे, हा. हे घे. सर बोलले गावडे सरांना स्क्रिप्ट देऊन ये आणि येताना पाया पडून ये. हेच काय कळत नाही मला. तरी सर मला बोलले तू काही बोल, त्याला काही नाही कळणार. बाकी शिवाली सर बोलले तुझे व्हेरिएशन कमाल. हा खूप चुकीच्या डिरेक्टरच्या हाताखाली डिरेक्शन शिकतोय. त्यांना आता नाही समजणार. आपण बाहेर पडू ना तेव्हा त्यांना समजेल. बरोबर आहे. जाऊ दे, आपलं स्किट आलंय ना, वाच वाच. शिवाली, हे बघ, सर जसे बोलत ना तशीच आपण रिहर्सल करूया. सर बोलले ना परफॉर्मन्स मध्ये एकदम ना व्हेरिफिकेशन आणा, व्हेरिफिकेशन. व्हेरिएशन म्हणाले असतील रे ते. कधी शब्द गेलाय कानावर ना व्हेरिएशन. वाक्यांमध्ये आणावं लागतं ते तुला. फॉर एक्झाम्पल आता बघ, आपल्या स्क्रिप्टचं पहिलं वाक्य, अरे देवा आश्चर्यकारकरित्या आपण फायनलला पोहोचलो. हे आता वेगवेगळ्या मूड्सने बोलायचं असतं. माझ्याकडे बघ, मी तुला बोलून दाखवते. शिकून घे माझ्या चेहऱ्याकडे बघून. पहिलं वाक्य, तू हे वाक्य खुश होऊन कसं बोलणार? तुला खूप आनंद झालाय, खूप खूप आनंद झालाय आणि मग हे वाक्य बोलायचं आहे, अरे देवा आश्चर्यकारकरित्या आपण फायनलला पोहोचलो, माझी खुशी जाणवते. आता हेच वाक्य आहे ना, मी रडत रडत इमोशनली बोलते. एक मिनिट इकडनं कर. आता ह्यांना पण दिसून दे. आता मला खूप रडायला येतं, इमोशनल होते मी. आणि मग इमोशनल होऊन हे वाक्य कसं बोलशील गावडे? अरे देवा आश्चर्यकारकरित्या आपण फायनलला पोहोचलो. कळल्यात का भावना? खूप खोल पर्यंत पोहोचल्या ना. आता हेच वाक्य आपण रागात कसं बोलणार? तुला खूप राग येतो एखाद्या व्यक्तीला, ज्याचा तुला खूप राग येतो, अशा व्यक्तीला डोळ्यासमोर आण आणि हे वाक्य रागात बोल. अरे देवा आश्चर्यकारकरित्या आपण फायनलला पोहोचलो. बघितलं, याला म्हणतात व्हेरिएशन. आता तू कर, तू खुश हो आणि हे वाक्य बोल, खूप खुश हो. कमान कमान. व्हेरी गुड. अरे फायनलला पोहोचलो. लेखकाने वाक्य दिली असतात ना, ती
बोलायची असतात, खायची नसतात. ती पण बोल. फायनलला पोहोचलो ना हे महत्वाचं आहे. ते अच्ची त्या एक्सप्रेशन कळतं त्यांना. एक्सप्रेशन वरनं कळ. कसं माहितीये का आपला प्रॉब्लेम काय माहितीये तुला आपला प्रॉब्लेम काय? माझे एक्सप्रेशन आणि मूड आहे ना बरोबर असतात, हा. पण सारा शब्द दगा देतात. आणि तुझा काय माहितीये प्रॉब्लेम, शब्द बरोबर असतात पण तुझं मूड आणि एक्सप्रेशन साले लय दगा देतात. सच्या पण मला असं खरंच वाटतं रे की मी मूड बरोबर देते. हे तुला वाटतंय पण समोरच्याला पण वाटलं पाहिजे ना. कसं आहे माहितीये का, जर आपल्याला घ्यास झाला ना तर हे आपल्यालाच कळतं, ते दुसऱ्यांना नाही कळत. असा तुझा अभिनय आहे. हो का? मग सर का बनवली आमची अशी जोडी सांगा ना. सांगू तुला, त्यांचं कसं झालं असेल माहितीये का, सगळ्या जोड्यांना असं मिळून झाले असतील, हा? सगळ्या जोड्या बनवून झाल्या असतील. सगळ्या जोड्या ना अशा बनवून झाल्या असतील आणि आपण दोघं राहिले असतील. तर मग त्यांनी विचार केला असेल, अरे हे दोघं राहिले आहेत, काय करायचं यांचं. एक काम करू, चल यांची पण जोडी बनवून देऊ. म्हणून आपली जोडी बनली आहे ना आता जोडी. फायनलला गेलोय ना आपण, तर प्लीज ना काहीतरी करू, स्क्रिप्ट वाचू, असा विचार करा की जेणेकरून काहीतरी चांगलं होईल. हा? असा विचार करा. विचार करायचा आहे? हा. आयडिया. आपण पत्री स्पर्धेकाला आपण हममो नममो केलं तर. नामो हरम असं असतं रे ते. त्यांना 1 मिनिट लागणार नाही आपल्याला हममो करायला. चांगला विचार कर ना जरा. मग आपण एक काम करू, आपण आहे ना एकदम फ्रेंच स्किट करूया. लोकांना कळेल. तुला काय वाटतंय आपण जे आता करतोय ते लोकांना कळतंय? लाज वाटते बोलायला. त्यात लाज वाटण्यासारखं काय? अरे काय अरे बोलतोय. काय रे काय काय, अगं आपण इथपर्यंत पोहोचलोय म्हणजे आपल्यात काहीतरी असेल ना. हो. आहे का नाही? मला नाही येत शुद्ध मराठी भाषा बोलता, आणि नाही राहत माझं पाठांतर, आणि माझा बोलण्याचा वेग पण कमी होत नाही. पण आपण इथं आलो काहीतरी असेल म्हणून आलोय ना आपण. बरोबर आहे. मलाही नाही येत कॅरेक्टर्स जसे बिल्टअप करता. सगळं एकच पिचला होतं माझं, मोनोटोनस होतं. मला मान्य आहे, पण सच्या मला फायनलला परफॉर्म करायचं यार प्लीज, आणि खूप चांगलं करायचं. हा. हे बघ आपण इथं आलोय ना ते फक्त आपल्या आत्मविश्वासामुळे. हो. हा? आपल्याकडे ना कॉन्फिडन्स आहे. यस. आपल्यात ना एक्स फॅक्टर आहे, आणि आपली जोडी सगळ्या लोकांना आवडते. तुला सुपाऱ्या पण जास्त मिळतात ना. आपण प्लीज करूया. आपण फायनलला परफॉर्म नक्की करूया. हो. चल 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 लवकर करूया. चल ये चल. Very विराट, good. चल. गणपती बाप्पा, मोरया गणपती बाप्पा, मोरया गणपती बाप्पा, मोरया गणपती बाप्पा. मोरया. अगं ए, अरे याच्यात तरी व्हेरिएशन. तू तुझा बघ ना, मी माझं बघेन. हा ठीक आहे चल. मीच बोलतो गणपती बाप्पा मोरया. हा. ए शिवा, हा. हे बघ ना त्यांनी पहिलीच लाईन संस्कृत मध्ये रॅप लिहून दिलंय. सुभाषित म्हणतात रे त्याला. सर मी हात जोडले, मला नाही करायचा हा शो. मला हा पार्टनर नको, मी जाते. अरे, ऐक, 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 ऐक. नाही करायचं.